नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहता एनडीटीव्ही मराठी। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी नाशिकमधून येते। नाशिकमध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। प्रभाग क्रमांक 21 मधील उमेदवार नितीन खोलेंच्या घरावर हा हल्ला करण्यात आलाय। भाजप पैसे वाटप करत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे। दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकमेकांमध्ये भिडलेत। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्याला अपडेट देत आहेत। प्रांजल, काय सध्या परिस्थिती आहे? तन्मय, आपण जर बघितलं तर आज सकाळपासून नाशिकची निवडणूक ही कुठे ईव्हीएम मशीन बंद पडलेत, कुठे राडे झालेत, कुठे पैसे वाटपाचे आरोप असेल, यावरूनच खरं तर गाजते आहे। आताचे जरी आपण ही जर दृश्य बघितली तर नाशिक रोड परिसरामध्ये देवळी गाव म्हणून हा सर्व भाग आहे। तिथे प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपचे उमेदवार आहेत नितीन खोले यांच्या घरावरती हल्ला हा करण्यात आलेला आहे। शिंदे शिवसेनेचे हे कार्यकर्ते आहेत आणि इथे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप हा केला जात होता। दरम्यान खोले यांच्या घराचा जो दरवाजा आहे, जे बाहेरचा रोडवरचं हे द्वार आहे, ते देखील तोडल्याची दृश्य आपण बघितली तर मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। दोन्ही पक्षाचे पदाधिकारी खरं एकमेकांमध्ये भिडले होते। त्यानंतर पोलिसही तिथे दाखल झाले आणि जमाव जो आहे तो पांगवण्यात आला। काही काळ तिथे तणावाची देखील परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र त्यानंतर आता आपण बघितलं तर तणावपूर्ण शांतता ही परिसरात दिसून येते। मात्र एकंदरीत आजचा दिवस जो आहे तो नाशिकमध्ये अशा विविध घटनांमुळे गाजतोय। नक्कीच, धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि तणावपूर्ण शांतता सध्या पाहायला मिळते, मात्र नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवाराच्या घरावर थेट हल्ला करण्यात आल्याचं पाहायला मिळालं।